नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकले जाणार आहेत। कधीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत, कोणती तारीख असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे। आता त्यानंतर लगेच राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्याला सुरुवात होत आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी अपडेट अखेर समोर आलेली आहे। 9व्या हप्त्याची अखेर शेतकरी बांधवांनो तारीख जाहीर करण्यामध्ये येत आहे आणि ती किती असणार आहे आणि काय केल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत। त्याचबरोबर सर्वात अगोदर नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल, ही सविस्तर माहिती आता तुम्हाला पुढे लगेच 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो बघायला मिळणार आहे। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देखील आपण शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी म्हणू शकतो, कारण की तुम्हाला एक ते 2 दिवसच झाले, म्हणजेच की 20 जून रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। त्यानंतर लगेच राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्याचं ठरवलं आहे। म्हणजेच हा तुमच्यासाठी खरोखर आनंदाचा दिवसच असणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून डबल गुड न्यूज तुमच्यासाठी देण्यामध्ये आलेली आहे। ती म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे सुद्धा जमा होऊ शकतो। तो कशा प्रकारे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्यापूर्वी तुमच्या खात्यावरती सर्वात प्रथम म्हणजेच की पीएमचा हप्ता जमा झालेला आहे। आता त्यानंतर लगेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता राज्य सरकार तुमच्या खात्यावरती जमा करणार आहे। सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांनो 3 कामे पूर्ण करायची आहेत, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। राज्य सरकारने म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं देखील सांगितलेलं आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती येत असतो, ते थोडेसे वेगळे प्रकारे हप्ता जमा होत असतो, परंतु जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आम्ही देतात तो तुम्ही काम पूर्ण केल्यानंतरच आम्ही खात्यावरती जमा करत असतो, असं मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला 3 कामे अद्याप पूर्णच करायची आहेत। त्यामुळे आता चला पुढे जाणून घेऊया। आणि शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केल्यानंतर सर्वात प्रथम तुमच्याच खात्यावरती पैसे पडणार आहेत। जे शेतकरी बांधव ही 3 कामे लवकरात लवकर पूर्ण करतील किंवा त्यांचे पूर्ण असतील तर त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांना केवायसी केल्यानंतर लगेच खात्यावरती पडलेला आहे, हे तुम्हाला सुद्धा माहीतच असेल। तशाच प्रकारे आता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी तुम्हाला काही कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। ते तुम्ही जर का कामे लवकरात लवकर पूर्ण केली तर तुमच्या देखील खात्यावरती सर्वात अगोदर हप्त्याचं वितरण होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये सुद्धा आलेलं पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल। अन्यथा तुमच्या जर का जिल्ह्याचं नाव यादीमध्ये नसेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। तर आता पहा कोणत्या शेतकरी बांधवांना नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। तर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला आहे, तर असे शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र असणार आहेत, म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी। तर अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। फक्त तुमचे 2 कामे पूर्ण असायला पाहिजे, ते म्हणजे ई-केवायसी आणि आधार बँक खात्याची। तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता नेमकी शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, कोणते तुम्हाला कामे करायचे आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर रक्कम जमा होणार आहे, आता हे आपण लगेच पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण पाहणार आहोत की कोणती तुम्हाला कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहे।
पहिलं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार शेडिंग करून घ्यायचं सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरं काम म्हणजेच की सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांनो आधार आणि बँक खातं लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं हे काम अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करा। आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे लँड सीडिंग करून घ्यायची। शेतकरी बांधवांनो हे 3 कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, तर आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची ही 3 कामे पूर्ण असतील आणि ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता भेटलेला असेल तर असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। अशा शेतकरी बांधवांनाच नमोचा 9वा हप्ता भेटणार आहे। शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर का नमोचा हप्ता पाहिजे असेल तर हे 3 कामे लवकरात लवकर पूर्ण करा। तर आता आपण लगेचच पुढे पाहणार आहोत की कोणते जिल्हे यासाठी पात्र करण्यामध्ये आलेले आहेत। लगेच 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो आपण पुढे पाहणारच आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की ह्या व्हिडिओला शेअर करा। तर आता चला आपण जिल्ह्यांची यादी पाहणारच आहोत। शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। नमोचा 9वा हप्ता आता या फक्त आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीएमचा हप्ता जर भेटलेला असेल तर नमोचा 9वा हप्ता सुद्धा या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। कोणते ते 14 जिल्हे आहेत आता आपण लगेच पाहणार आहोत। आता 14 जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांनी जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला आहे त्याच प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता नेमकी हा हप्ता कशा प्रकारे जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो बघा, तिकडून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बटन दाबले की इकडेच तुमच्या खात्यावरती 30 ते 35 मिनिटांमध्येच नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज देखील येणार आहे। तुमच्या मोबाईलवरती मेसेज देखील येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता राहिलेला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे 2000 रुपये क्रेडिट, ते तुम्ही सुद्धा पाहू शकता। तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये हा सर्वात अगोदर नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि त्यानंतर सांगणार आहे मी तुम्हाला की तुमच्या खात्यावरती नेमकी नमो शेतकरी योजनेची खरी तारीख काय देण्यामध्ये आलेली आहे। या 14 जिल्ह्यामध्ये नेमकी कधीपर्यंत नमोचा 9वा हप्ता वितरित होणार आहे या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर लास्टला मी तारीख देखील तुम्हाला सांगणार आहे। तर पहा आता नंबर 29 जिल्हा आहे लातूर। लातूर मधील जर शेतकरी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएमचा 23व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले असतील तर लातूर मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर नंबर 2 वरची जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये आलेला असेल तर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये लवकरच रक्कम जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांमध्ये नेमकी कधीपर्यंत हप्ता जमा होणार आहे तर ती तारीख आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर पुढील 4 ते 5 दिवसामध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।